तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण की मी तुम्हाला सांगणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही स्कॅल्पिंग कशा पद्धतीने करू शकताय। प्राइस ॲक्शन विथ म्हणजे प्राइस ॲक्शन आणि त्यासोबतच तुम्हाला बघायचं आहे सपोर्ट रेजिस्टन्स, याच्यावरनं तुम्ही फाइंड आउट करू शकताय कॉल घ्यायचं की पुट घ्यायचं। तर एकदम सिंपल पद्धत होणार आहे, त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा। एका जरी पार्टला तुम्ही मिस केला तर तुम्हाला समजणार नाही की कधी कॉल बाय करायचं, कधी पुट बाय करायचं, केवढं टार्गेट, केवढं स्टॉप लॉस वगैरे लावायचं, कुठं लावायचं ते तुम्हाला कळणार नाही। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा। आणि सर्वात आधी तुम्हाला सांगायचं काय तर निफ्टीचं मी इंडेक्स चार्ट घेतलेला आहे आणि टाईम फ्रेम आपल्याला 15 मिनिटाचा टाईम फ्रेमवर ठेवायचं आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, एक सिंपल सांगतो। 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्ही काय करायचं आहे, अशा प्रकारे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचं आहे। हे फक्त एक एक्झाम्पल आहे, तुम्ही म्हणताल तर चार्ट दिसत नाही म्हणून। फक्त तुम्हाला अगोदर काय करतो, मी एक एक्झाम्पल देतो, उदाहरण म्हणून समजून सांगतो, त्यानंतर चार्टवरती प्रॅक्टिकली दाखवतोय। तर सपोर्ट रेजिस्टन्स कसं ड्रॉ करायचं, जे की आता तुम्ही मार्केट बघू शकता, या अशा प्रकारचं असतं मार्केट की लास्ट स्विंग जिथं असतं त्याला आपण काय करणार, अशा प्रकारचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करणार। ओके, आता ते तुम्हाला प्रॅक्टिकली पण दाखवणार आहे, पण हे आता सर्वात आधी आपण बेसिक बघूया आपण। आता हे समजा 15 मिनिटाच्या चार्टवरती तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स, बऱ्याच जणांना वाटतं की सर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती पण काढू शकतोय का, 3 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती पण काढू शकतो का? काढू शकताय, पण कसं आहे 5 मिनिट आणि 3 मिनिटापेक्षा 15 मिनिटाचं जे टाईम फ्रेम असतं त्याचं ॲक्युरेसी जास्तीत जास्त तुम्हाला मिळू शकतं। त्यामुळे 15 मिनिटाचं टाईम फ्रेम ठेवा, त्यानंतर तुम्ही 5 मिनिटाचं कन्वर्ट करून त्यामध्ये ट्रेडला ते इनिशिएट करू शकताय, ट्रेड बनवू शकताय। तर चला मग साध्या सोप्या सिंपल पद्धतीने आपण समजून घेऊया। आता जर समजा मार्केट इथं आहे, आपण काय केलं, अगोदरच्या मार्केटच्या डाटानुसार आपण ही अशा प्रकारचं, आता समजूया मार्केटच्या डाटानुसार आपण हे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलं। आता समजा मार्केट इथं ओपन झालं, ओके, मार्केट जर इथं ओपन झालं आणि मार्केट समजा अशा प्रकारे वरच्या साईडला मुवमेंट करत आहे आणि इथं जर मुवमेंट करताना इथं जर सस्टेन केलं याच्या खाली, तर इथं आपल्याला काय करायचं आहे, या लेवलच्या खाली इथं आपल्याला पुट बाय करायचं आहे, या लेवलच्या खाली इथं, ओके, आणि ह्याचं एस-एल इथं लावणार आहे। आणि जर ह्याच्यामध्ये आपल्याला कॉल बाय कसं करायचं आहे, ह्याच्यामध्ये हायर हाय आणि लोअर लो आपण ते बघूया। आता हे सिंपल आहे, या मार्केटचं लो इथं आहे, याचं हाय इथं मारलेलं आहे, ओके, हे असं प्रकारे वरती गेला, थोडंसं क्लिअर सांगतो तुम्हाला। तर आता इथं वरती गेला, हे अशा प्रकारे ते हाय बनवलं आणि त्यानंतरनं पुन्हा खाली आलं, तर ह्याचं लो इथं आहे आणि हे हाय या लेवलला हाय आहे आणि मार्केट इथपर्यंत आलं, तर इथं एक आपलं बेसिक असणार आहे रेजिस्टन्स, कारण की मार्केट खालून वर आलं म्हणजे हे रेजिस्टन्स झालं। मार्केट इथपर्यंत जाऊन थोडंसं खाली आलं, तर वेट करा, याच्यानंतर पुन्हा ज्या वेळेस आता हे हायर लो, आता इथं लो मारलं आहे, दुसरा लो, पहिला लो इथं, त्यानंतरनं वरचं हायर लो इथं मारलं आहे। मग इथून जर मार्केट वर जात असेल तर या लेवलला ब्रेक केल्याबरोबर आपण इथं करणार कॉलचं ट्रेड एंट्री करणार आणि इथं हे जे आपलं रेजिस्टन्स आहे त्याला आता सपोर्टचं काम करणार। ह्याच्या खाली आपल्याला थोडंसं इथं एस-एल लावायचं आहे। टार्गेट वरच्या साईडला तुम्ही पाठीमागचं एखादं रेजिस्टन्स बघू शकताय किंवा या चार्टवरती तुम्ही एखादं सायकोलॉजिकल नंबर किंवा स्ट्राईक प्राईस जे असतं 50-100, तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय। तर निफ्टीचं चार्ट घेतलं तर 50 पॉईंटचं स्ट्राईक प्राईस असतं आणि पाठीमागच्या तुम्ही एखादं रेजिस्टन्सला आणि हे करू शकताय टार्गेट। आता इथून जर मार्केट जर समजा इथं ओपन झालं आणि इथून खाली येऊ लागलं, असं खाली येताना जर मार्केट या लेवलच्या खाली ब्रेक केलं, लगेच एंट्री करायचं नाही आहे, थोडंसं एक रिटेस्ट घ्यायला येणार मार्केट। त्यानंतरनं ज्यावेळेस मार्केट खाली जायला सुरुवात करतं, या लेवलच्या खाली आपल्याला पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे, ओके, पुढचा ट्रेड जिथं लो मारलेलं असतं आहे। आता लोअर लो, ओके, लोअर लो इथं हे पहिल्यांदा हे हाय असणार आहे, आता वरून मार्केट खाली पडलं म्हणजे इथं लो असणार आहे, परत हे लोअर हाय म्हणजे याचं हाय इथपर्यंत येणार, तर हे आपलं असणार आहे हाय लेवल, ओके। तर इथून जर पुन्हा मार्केट खाली जायलं तर आपण इथं पुढचं ट्रेड प्लॅन करणार आणि या सपोर्टच्या वरती, जसं की हे सपोर्ट आहे, ह्याला जर ब्रेक केलं तर आपण इथून काय करणार, एस-एल लावणार आणि खालचं ट्रेड घेणार, खालच्या सपोर्टपर्यंत एखादं पाठीमागचं सपोर्ट किंवा समोर आपण एखादं स्ट्राईक प्राईस किंवा सायकोलॉजिकल नंबरवरती आपण टार्गेट सेट करू शकताय। आणि तुम्ही जर एस-एल ट्रेल केलं, जर समजा मार्केट इथं आहे, मार्केट वर चाललंय आणि या लेवलवरनं गेलं, इथून खाली आलं, ओके, मग त्यानंतरनं वर गेलं, या लेवलच्या वरती कॉलचं ट्रेड, पुन्हा इथपर्यंत पहिलं टार्गेट, पुन्हा वरती गेलं, त्यानंतरनं इथं एक आलं, यानंतरनं पुन्हा वर गेलं, तर या लेवलच्या वरती कॉलचं ट्रेड, पुन्हा वरती गेलं, याला इथपर्यंत टार्गेट, ओके, पुन्हा इथून असं खाली आलं, मग ह्याच्यावरती जाणं, या लेवलच्या वरती कॉलचं ट्रेड, याचं एस-एल इथं, याचं एस-एल इथं राहणार आहे, याचं एस-एल इथं राहणार आहे। तर हे सांगायचं पद्धत काय, तर इथं लो आहे, तर हे हाय मारलेलं आहे, हायर लो म्हणजे हायर लो इथं आहे, दुसरं लो इथं आहे, त्याच्यानंतरचं लो कुठं आहे, इथं आहे, त्याच्यानंतरचं लो बघितलं तर इथं आहे,
ओके, म्हणजे हायर लो म्हणजे लो काय आहे, वरच्यावर वाढत गेलेलं आहे, लो ह्याचं वरच्यावर सरकत गेलेलं आहे. आणि सेम मार्केट इथं जर ओपन झालं, खाली आलं आणि याला जर ब्रेक केलं, सपोर्टला ब्रेक करून रिटेस्ट घेऊन जर खाली जात असेल तर इथून एंट्री आणि पुन्हा खाली इथपर्यंत टार्गेट एखाद्या सपोर्टपर्यंत, पुन्हा त्याला ब्रेक केलं आणि इथून जर मार्केट याला रिटेस्ट घेऊन खाली गेलं तर या लेवलच्या खाली पुढचा ट्रेड याचा एस एल इथं राहणार आहे, याचा एस एल इथं राहणार आहे. पुन्हा खालचं टार्गेट पाठीमागच्या सपोर्टपर्यंत किंवा सायकोलॉजिकल किंवा राऊंड फिगर आर एस आय सॉरी एखादं स्ट्राईक प्राईजच्या नंबरवरती. तर हे अशा प्रकारचं तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचं आहे. चला मग आता आपण काय करूया, 15 मिनिटाचं टाईम फ्रेम तर ठेवलेलंच आहे ऑलरेडी. आता मी हे लाईन मी ह्याला काय करतोय, काढून टाकतो मी हे सगळे, कारण की हे तुम्हाला बेसिक दाखवायला तो. आता आपण प्रॅक्टिकली चार्टवर बघूया. ओके, तर आता मी सपोर्ट कसं ड्रॉ करायचं सांगितलं आहे. जिथं जिथं अशा प्रकारचे स्विंग्स आहेत तर ह्याला आपण काय करणार, कॅप्चर करणार आणि त्याच्यावरतीच आपण ड्रॉ करणार सीधं आपण सपोर्ट रेजिस्टन्स. आता बघूया सिम्पल. तर ह्याला पॉईंटला सुरुवातीचं पॉईंट घेऊया. आता मार्केट हे सुरुवातीचं पॉईंट आहे, तर ह्याला मी काय करणार, एक पॉईंट इथं ठेवणार. ओके, एक पॉईंट इथं ठेवणार. त्यानंतर ना ह्याच्यान खाली कुठला पॉईंट आहे, तर इथं बघू शकतो पाठीमागचं हे पॉईंट आहे. ओके, तर आता मी ह्या पॉईंटला कॅप्चर करणार, इथं एक ड्रॉ करणार. ओके, तर आता ह्याच्या खाली कुठला आहे, तर ह्याच्या खाली बघितलं तर हे पॉईंट आहे. ओके, तर ह्याला मी ड्रॉ करणार. ह्याच्या खाली कुठला आहे, तर ह्याच्या खाली बघितलं हे स्विंग आहे लास्ट. ओके, ह्या स्विंगला घेतलं. तर हे आपण काय केलं, अशा प्रकारचं सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ केलं. ह्याच्या खालचं स्विंग कुठं आहे लास्ट, तर इथं बघू शकतो हे पॉईंट आहे. ओके, तर ह्याला मी ड्रॉ केलं असं. ओके, तर हे मी काय केलं, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलं. आता तुम्ही 5 मिनिटावरती ठेवलं तरी काय हरकत नाही आहे, कारण की आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करताना ही 15 मिनिटाचा टाईम फ्रेम ठेवा, तुम्हाला ॲक्युरेसी जास्तीत जास्त मिळू शकते. आपण काय केलं, फक्त चालू चार्टवरती. आता बरेच जण म्हणतील की इथं तुम्ही स्विंग बघून त्याला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलं, पण हे स्विंग जे लाईन आपण ड्रॉ केलं आहे सपोर्ट रेजिस्टन्स, काही खरंच पुढं काम करतील का? आता पुढं नाही, तर आता आपण हेच लाईन जे आपण ड्रॉ केलं ही पाठीमागच्या चार्टवरती कशा प्रकारे काम केलं आता ते तुम्हाला दाखवतो आहे, जे की आपल्याला पुढं पण हेच सेम लाईन जे आहेत आपल्याला कामाला येऊ शकतं. आता इथं बघा, सिंपल मार्केट इथं ओपन झालं, इथून वरती गेलं. ओके, वरती गेलं. आपण काय केलं, ह्याला कॅप्चर केलं, तर इथे हे लाईन ड्रॉ केलं, मग इथपर्यंत झालं, इथून पुन्हा खाली गेलं. तर ह्या सपोर्टच्या खाली गेल्यावर तुम्ही म्हणलं पुढचं प्लान इथं करणार, पुढचं ट्रेड इथं घेणार. आता बरेच जणांना कसं कन्फ्युजन होतं की एकाच कॅन्डलवरती का इथं क्लोज केल्यावरती, तर तुम्हाला जर मार्केटचा एक्सपिरियन्स असेल तर त्यानुसार तुम्ही चालू कॅन्डलवरती पण ट्रेड घेऊ शकताय. आणि इथं काय करायचं आहे, स्टॉप लॉस मात्र प्रॉपर तुम्हाला लावूनच ट्रेड घ्यायचं आहे. आणि ते पण मी कुठलेही सांगतोय म्हणून ते तुम्हाला तुमच्या मर्जीनंच करायचं आहे, मी सांगतोय म्हणून तुम्हाला करायचं नाही आहे. या ट्रेडिंग करण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असणार आहे. मी फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने तुम्हाला हा गायडन्स करत आहे, बाकी तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारी राहणार आहे. तर इथं काय केलं आहे, मार्केटनं वरती गेलं आहे. सिंपल बघितलं, इथं ओपन झालं, वरती गेलं. वरती एका ऑलरेडी रेजिस्टन्स आपण जे ह्याला ड्रॉ केलं होतं ह्याला कॅप्चर करून, तर तिथून मार्केट खाली पडलं. तर या लेवलच्या खाली आपण काय केलं, तर पुढचं ट्रेड घेतलं आहे आणि इथून वरती एस एल. तर खाली टार्गेट कुठं, पाठीमागचं सपोर्ट आपण इथं जर ड्रॉ केलं तर हे सपोर्ट इथपर्यंत आलं. पुन्हा इथं वरती सस्टेन केलं आणि वरती निघायला गेलं. एक जर ग्रीन कॅन्डल असेल, जर एखाद्या वेळेस सपोर्टला लेवलला आलं तर या ठिकाणी आपल्याला जर कुठलं ट्रेड घेतला असेल तर तिथं लगेच एक्झिट करायचं आहे, वेट करायचं अजून दुसऱ्या रीएंट्री करण्यासाठी. तर या ठिकाणी सपोर्ट घेऊन जर एक चांगला एखादा हिरवा कॅन्डल किंवा एखादं कॅन्डलस्टिक पॅटर्न जसं आपण बघितलं या ठिकाणी हॅमर कॅन्डल बनवतं किंवा मारूबुजू कॅन्डल अशा टाईपचं बनवतं, किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्नचे कुठलेही म्हणजे कॅन्डल तिथं जर बनत असेल किंवा चार्ट पॅटर्न कुठलेही बनत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला अजून जरा कन्फर्मेशन मिळेल आणि तुम्ही ट्रेडमध्ये एकदम परफेक्टली एंट्री करचाल. तर इथं बघितलं, इथून आपण सपोर्ट ब्रेक केल्यावर या लेवलला आपण कॉलचं पुढचं ट्रेड घेतलं, इथं एस एल लावलं, खाली सपोर्टपर्यंत आपलं टार्गेट. त्यानंतर ग्रीन कॅन्डल चांगलं दिसलं, त्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती एंट्री इथं एस एल असणार आहे. आणि वरचं टार्गेट कुठपर्यंत गेलेलं आहे, जे की आपलं वरचं ऑलरेडी आपण रेजिस्टन्स मारलेलं आहे त्याच लेवलला इथं जवळपास गेलं, पुन्हा पूर्ण टच केलेलं आहे. टच केल्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये काय केलं, एक रेड कॅन्डल दिला आणि इथं डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. तुम्हाला जर झूम करून दाखवलं, तुम्ही बघितलं झूम केलं तर इथं हे जे हिरवा कलर आणि लाल कलर आहे हे दोन्ही कॅन्डलचा हाय लेवल जे आहे सेम आहे. तर ह्याला आपण काय म्हणतोय, ट्विझर टॉप असं म्हणतोय. हे जे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये मोडतंय तर ते कॅन्डलस्टिक पॅटर्नचा एक प्रकार आहे. तुम्ही नवीन असाल तर कॅन्डलस्टिक पॅटर्नचे व्हिडिओज बघा, आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, सिंगल, डबल आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर त्याच्यामधलंच हे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न जे की ह्याला आपण म्हणतोय ट्विझर टॉप. टॉप म्हणजे काय, वरच्या लेवलचं, आणि बॉटम म्हणजे खाली असतं. तर इथं वरच्या लेवलचं हाय दोन्ही सेम असल्यामुळं ट्विझर टॉप, ट्विझर म्हणजे डबल. ओके, तर या ट्विझर टॉप नंतरनं
आपण जर बघितलं इथं तर या लेवलच्या खाली जर ब्रेक केलं तर इथून आपण ट्रेड घेऊ शकतो आणि वरती इथं एसएल लावणार आणि खाली ट्रेड कुठपर्यंत गेलेला आहे तर पाठीमागच्या सपोर्टपर्यंत. तिथंच मार्केट सस्टेन केलं बघा, बऱ्याच वेळ तिथं मार्केटनं सस्टेन दाखवलेलं आहे आणि त्यानंतरनं पुन्हा मार्केट कुठं गेलं. ओके, पुन्हा मार्केट या लेवलवरनं खाली ब्रेक केलं इथून आपण पुढचं ट्रेड घेतलं, इथं एसएल लावलं, खालच्या सपोर्टपर्यंत गेलं, पुन्हा त्या सपोर्टला सस्टेन केलं. ओके, मग या लेवलला आपण जर ट्रेड लाईन ड्रॉ केलं, आपण अशामध्ये काय करू शकतो, असं पण करू शकतोय. जर मार्केट बऱ्याच वेळ एकाच रेंजमध्ये असेल तर तिथं आपण सीधा या रेक्टँगल टूलचा वापर करू शकतोय. रेक्टँगल टूलला वापर केला आहे, बघू शकता इथं रेक्टँगल टूलमध्ये आपल्याला काय कन्फर्मेशन मिळतं आहे की मार्केट रेंजमध्येच आहे. एखाद्या वेळेस इकडे ब्रेक केलं आहे पण चालू कॅन्डलवरती ब्रेक करू नका. जर एखादं कॅन्डल क्लोज करत असेल तर ते प्रॉपर आपल्याला ट्रेड मिळू शकतं आहे. इथं प्रॉपर ट्रेड तुम्हाला मिळालेलं आहे पण याचं लो ब्रेक झालेलं नाही आहे. ज्या वेळेस एखाद्या बॉक्समधनं किंवा सपोर्ट रेसिस्टन्समधनं ब्रेक करतं आहे कॅन्डल एखादं, तर ते ब्रेक केल्याबरोबर त्या कॅन्डलचा लो ब्रेक करायला पाहिजे एखादं कॅन्डल. जसं की आपण बघितलं तर इथं लाल कलरनं इथं क्लोज केलं आहे पण याचं लो कुठलं कॅन्डलनं इथं ब्रेक केलेलं नाही आहे, म्हणजे क्लोजिंग केलेलं नाही आहे. तर हे तिसरे ह्या कॅन्डलनं केलं आहे. तर इथून आपण जर ट्रेड घेतलं तर बघू शकतो मार्केट इथपर्यंत आलेलं आहे, म्हणजे एवढं ट्रेड तुम्हाला मिळालेलं आहे. एसएल इथं राहणार आणि एंट्री इथं राहणार, टार्गेट इथपर्यंत जवळपास 1:2चं टार्गेट तुम्हाला इथं मिळालेलं आहे. आता आपण थोडंसं हे जे सपोर्ट रेजिस्टन्स बऱ्याच जणांना वाटतं की चालू मार्केटचं सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलं तर पाठीमागं काम करतं आहे का हेच सपोर्ट रेजिस्टन्स. तर आता बघा सिम्पल इथं काय एकदम एक्झाम्पल मग तुम्हाला देतो मी. आणि बऱ्याच वेळेस काय होतं अशा प्रकारचं कन्फ्युजन असतं की सर तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स जे ड्रॉ केलं मग आता इथं पण सपोर्ट घेतलं आहे, मग इथं एवढ्या रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे की नाही असं बऱ्याच जणांना कन्फ्युजन वाटतं. तर अशा छोट्या मोठ्या जवळजवळ ज्यावेळेस असं पॉईंट्स असतात तर त्याला काय करायचं आहे, तुम्हाला रेक्टँगल टूल वापरून ह्याचं कंप्लीट बॉक्स बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं बॉक्स बनवून घ्यायचं आहे. मग अशा प्रकारचं तुम्ही जर बॉक्स बनवलं तर पूर्ण रेंज या मार्केटच्या बॉक्सला सपोर्ट घेईल. आता मार्केट इथं सपोर्ट घेतलं आहे, वरून आला पुन्हा इथं सपोर्ट घेतला, त्यानंतर वरती गेला पुन्हा इथं सपोर्ट, मग इथं म्हणजे ह्याच्यापेक्षा वरती सपोर्ट घेतलेला आहे. म्हणून आपण काय करू शकतो, एखादं रेक्टँगल टूल जर आपण वापरलं तर त्या बॉक्सच्या वरती जर कॅन्डल ब्रेक केला अशा प्रकारे तर कॉल साईडचा ट्रेड बघू शकता वरच्या साईडला गेलं आहे, किंवा खाली जर ब्रेक करत असेल तर आपण पुढचा ट्रेड घेऊ शकतो आहे. आणि तो वरती जर ब्रेक केलं समजा तरी पण कुठपर्यंत गेलं आहे हे तर लाईन आपण अगोदरच पहिलं चार्ट बघूनच लाईन ड्रॉ केलं आहे. तर बघू शकता इथून ज्यावेळेस ब्रेक केलं, सुरुवातीला बघूया मार्केट इथून खाली पडलं, सपोर्ट घेतलं, त्यानंतर इथून ज्यावेळेस वरती गेलं मोठं एक ग्रीन कॅन्डल मारून त्याच लेवलला येऊन पुन्हा रेजिस्टन्स घेतला, पुन्हा खाली आलं, हे पाठीमागचं जे लाईन आहे त्यालाच मार्केटनं सपोर्ट घेतलं, पुन्हा तिथून उठायला चालू झालं मार्केट, इथं जवळपासच गेलं अगोदरच्या रेजिस्टन्सपर्यंत, पुन्हा खाली आलं त्याच लेवलला पुन्हा सपोर्ट घेतलं, तिथून ज्यावेळेस उठायला चालू झालं मार्केट बघू शकतो पाठीमागच्या रेजिस्टन्स लेवलला गेलं, तिथं मार्केट काय केलं सस्टेन केलं. सस्टेन केल्यानंतर या लेवलला ब्रेक करून मार्केट काय केलं पुन्हा वरच्या रेजिस्टन्स लेवलला या ठिकाणी मार्केटनं म्हणजे इथं परफॉर्म केलेलं आहे. जे आपण अगोदरच ऑलरेडी इथं लाईन ड्रॉ करून ठेवलं आहे तर तिथपर्यंत मार्केट गेलेलं आहे. आता बऱ्याच जणांना वाटतं आहे की इथं वरती पण ब्रेक केला आणि क्लोज पण केलं आहे. क्लोज केल्यानंतर एखादं कॅन्डल परफेक्ट याच्यावरती निघून जायला पाहिजे, त्यावेळेस आपल्याला कॉलचं ट्रेड घ्यायचं आहे. एखाद्या वेळेस काय होतं इथं बऱ्याच वेळेस ट्रॅप होतं आहे, वरती एखादा रेजिस्टन्सला ब्रेक करतं, मग बऱ्याच जणांना वाटतं आता ब्रेक केल्यामुळे आपण इथं कॉलचं ट्रेड प्लॅन करू शकतो. मग ह्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन जर केलात तुम्ही तर इथं मार्केट दुसरा कॅन्डल तुम्हाला रिव्हर्स मारू शकतं, अशा प्रकारचं मोमेंट देऊन तुमचा एसएल खाऊ शकताय. म्हणून काय करा, प्रॉपर क्लोज दिल्यानंतर थोडं सस्टेन करू द्या. मग सस्टेन करून जर वर जात असेल किंवा एखादं कॅन्डल मोठं मारलं, बऱ्याच जणांना एक कन्फ्युजन आहे, मोठं मारलं त्यानंतर एक छोटंसं कॅन्डल रेटेस्ट घेण्यासाठी आलंच नाही, पण थोडंसं खाली येऊन त्यानंतर हे पहिल्या कॅन्डलचं जर हाय ब्रेक करत असेल तर पुल बॅक म्हणतात त्याला, पुल बॅकवर आपण येऊन कॉल साईडला एंट्री घेऊ शकतो, इथं एसएल लावू शकतो. ओके, तर ट्रेड वरचं घेऊ शकतो आपण. तरी अशा प्रकारचं तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीनं सांगितलेलं मी सपोर्ट रेजिस्टन्स बघा, जिथं जिथं मार्केटमध्ये आपण ड्रॉ केलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण परफेक्ट काम करत आहे. तर इथून मार्केट ओपन झालं, पहिलं लेवल क्रॉस केलं, दुसऱ्या लेवलपर्यंत आलं, तिथून मार्केट वरती निघायला चालू झालं, त्याच लेवलला आलं, पुन्हा एक सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक केलं, पुन्हा आपलं त्याच लेवलला आलं जिथं आपलं पहिलं कॅन्डलचं हाय लेवल आहे. तर तिथून पुन्हा खाली गेलं, खालच्या सपोर्टला पुन्हा सपोर्ट घेतलं, पुन्हा वरती गेलं, पुन्हा सपोर्टला ज्यावेळेस ब्रेक केलं इथून आपलं ट्रेड बांधणार, इथं आपलं एसएल असणार, खालचं टार्गेट खालच्या लेवलपर्यंत, तर इथं जे सपोर्ट आहे त्या लेवलपर्यंत, तर त्या सपोर्ट लावून ब्रेक केलं आणि इथं जर बघितलं आपण तर या लेवलला पण आपलं एखादं सपोर्ट बनवू शकतं आहे. जिथं जिथं स्विंग आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ड्रॉ करायचं आहे.
आणि आता आपण जर इथं बघितलं या लेवलला एक लाईन मारला आपण, बघा तुमच्या समोरच दाखवते किती पॉईंट जुळतात. तर इथे एक पॉईंट मारला आपण, फक्त कशाला बघितलेलं आहे तर या पॉईंट बघितलेला आहे सिंगल. त्यानंतर ना इथंच बघा पुन्हा सस्टेन केलं मार्केट. तुम्ही ह्या 2 कॅन्डलला जर एक लाईन ड्रॉ केलं तर इथं पुन्हा मार्केटाला रिस्पेक्ट दिलं आहे. ह्याच्या अगोदर पण बघू शकता इथं रिस्पेक्ट दिलं आणि याच लेवलवरती सस्टेन बऱ्याच वेळ केलेला आहे. ओके, तर अशा प्रकारचं सिंपल पद्धतीचं स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी मी सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला जर समजलेलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो, आणि कसा वाटला ते पण सांगा तुम्ही. आणि अशाच प्रकारचे सिंपल, आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर वगैरे वापर केलेलं नाही आहे. फक्त आपण काय केलं, सपोर्ट रेजिस्टन्स यावरती काम केलेलं आहे आणि त्याच्यावरती प्राइस ॲक्शन. ब्रेक करून वरती गेला, रिटेस्ट घेऊन वरच्या साईडला गेला, कॉलमध्ये ट्रेड. पुन्हा वरती गेला, एखादं रिटेस्ट घेतला, अप साईडला गेलं, कॉलमध्ये ट्रेड. पुन्हा वरती गेला, रिटेस्ट घेऊन अप साईडला गेला, पुन्हा कॉलमध्ये ट्रेड. किंवा आपण जर पुटमध्ये ट्रेड प्लॅन केलं तर हे सपोर्ट रेजिस्टन्स आपण जे ड्रॉ केलेलं आहे. ओके, मार्केट जर इथून खाली पडू लागलं तर ब्रेक केलं सपोर्ट, एक रिटेस्ट नंतर खाली गेला, इथून आपल्याला पुढचा ट्रेड इथं SL. पुन्हा खालीपर्यंत आला, पुन्हा एक रिटेस्ट, पुन्हा खाली या लेवलच्या खाली पुढचा ट्रेड इथं SL. खालचे सपोर्टपर्यंत आपण टार्गेट घेऊ शकताय. अपेक्षा करतो व्हिडिओ खूपच सुंदर वाटलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे नवीन येणारे व्हिडिओ प्रत्येक तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघता येईल आणि त्यातून काहीतरी शिकताल तुम्ही, अशी मी अपेक्षा करून भेटतो पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.